उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे मुळ्याच्या शेंगांची सुक्की भाजी, तीही झटपट, म्हणजेच ती आपण कुकरमध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी पाव किलो ह्या मुळ्याच्या शेंगा म्हणजेच डिंगऱ्या म्हणतात त्यांना, तर त्या घेतलेल्या आहे आणि त्याचं पुढचं आणि मागचं टोक काढून घेतलेलं आहे। ह्या शेंगा पटकन शिजत नाही, ह्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहे। धुवून झाल्यावर छान अशा चांगल्या बारीक चिरायच्या म्हणजे पटकन शिजतात। तर आता कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये थोडी मोहरी, जिरं, 2-3 लसूणच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या किंवा बारीक कापून घ्यायच्या आणि आता ह्या परतवून झाल्या की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा। गॅसची फ्लेम बंद करायची, कारण मी यासाठी स्टीलचा कुकर वापरते आहे, तो पटकन करपून जातो आणि तापलेला राहतो बऱ्याच वेळासाठी। तर मी आता गॅस पूर्णपणे बंद करून ठेवते आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, थोडी हळद, चिमूटभर गरम मसाला, थोडी कोथिंबीर, हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम बंद आहे। आता हे परतवून झालं की गॅस ऑन करायचा आणि यामध्ये बारीक कापून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा म्हणजेच मुळ्याच्या डिंगऱ्या घालायच्या आणि चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या। मिक्स करून झाल्या की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पाणी आपल्याला यामध्ये जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, तर आपल्या मुठीमध्ये थोडं पाणी जसं येईल तेवढं पाणी घ्यायचं आणि ते पाणी यावर शिंपडायचं आहे। खूप प्रमाणामध्ये पाणी घालायचं नाही, आपल्याला या शेंगा सुक्या करायच्या आहे। हे बघा, एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं। 1 शिटी काढून झाल्यावर अगदी जस्ट 2 मिनिटासाठी मंद आचेवर ह्या शेंगा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे आणि हे बघा, अगदी काही मिनिटांमध्ये ह्या शेंगा शिजून झालेल्या आहे। हे बघा, छान शिजून होतात आणि यामध्ये पाणीही राहत नाही। आता यामध्ये 2 चमचे जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करायची आणि शेंगदाण्याचं कूट या शेंगांमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान क्रिस्पी होतं। चांगलं मिक्स झालं की गॅस बंद करायचा, यावर कोथिंबीर घालायची आणि ही बघा, झटपट कुकरमध्ये मुळ्याच्या शेंगांची म्हणजेच डिंगऱ्यांची भाजी बनून तयार झालेली आहे।